मंडळी, थंडीचे दिवस आहेत. मार्केटमध्ये भरपूर असा ताजा हिरवागार मटार आलेला आहे. आज आपण या ताज्या हिरव्यागार मटारपासून हिरवं वाटण बनवून मस्त अशी झणझणीत मिसळ बनवणार आहोत. अगदी हाताखाली असलेले साहित्य लागतं, जास्त काही मसाले सुद्धा लागत नाहीत. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ असाच शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 4 ते 5 लोकांसाठी हे मिसळचं प्रमाण अगदी योग्य आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे गच्च भरून तेल घेतलेले आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचं. जिरं मोहरी चांगलं फुलल्यानंतर यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. हे कांदे यामध्ये घालून घ्यायचे. हे कांदे चांगले सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कांदा परततोय तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊयात. वाटणासाठी पाव कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याची चव या मिसळला खूप चांगली येते, त्यामुळे मी वापरलं. नसेल तुमच्याकडे तर सुक्कं वापरलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. काही कढीपत्त्याची पानं सुद्धा मी यामध्येच घातलेली आहेत. तुम्ही हवं तर फोडणीमध्ये कांदा परतताना घातलीत तरी सुद्धा चालतील. त्यानंतर हिरवं वाटण बनवतोय, त्यासाठी 10 ते 12 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरणार नाही. जो काही तिखटपणा आहे तो हिरव्या मिरचीचाच आहे, त्यामुळे मिरची थोडी जास्त घातली. आणि मिसळ खाताना तसेही थोडीशी तिखट झणझणीत अशीच चांगली लागते. तरी सुद्धा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती. ही कोथिंबीर यामध्येच घालून घेतली. यामध्ये वाटणापुरतं पाणी घालायचं आहे आणि याचं सरसरीत असं वाटण आपल्याला मिक्सरमधून बनवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता. दुसरीकडे कांदा सुद्धा चांगला परतला गेलेला आहे. आता जे हिरवं वाटण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. मसाले करपू नयेत यासाठी 2-3 चमचे पाणी घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटातच या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता हे वाटण कढईमध्येच एका साईडला असं करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. हे बेसन मंद गॅसवरती आपल्याला 1-2 मिनिटापुरतं कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या वाटणामध्ये मिक्स करून व्यवस्थित असं भाजायचं आहे. बेसनच्या ऐवजी तुम्ही पंढरपुरी डाळ जरी घेतली आणि ती वाटणासोबतच बारीक केली तरी सुद्धा चालू शकतं. यामुळे काय होतं ना की मिसळचा जो रस्सा आहे तो एकसारखा दाटसर होतो. त्यानंतर यामध्ये 350 ग्रॅम सोलून घेतलेला आहे ताजा हिरवागार मटार घालायचा आहे. मटार या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. शेजारीच गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यापैकी थोडंसं पाणी आत्ता घालून घेतलेलं आहे. हे मसाले आणि मटार व्यवस्थित असा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. याच्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. आता हे मिश्रण बघू शकता बऱ्यापैकी दाटसर आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी आणखी यामध्ये गरम पाणी घातलं. साधारणतः 3 ते 3.5 ग्लास मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. 4 ते 5 लोकांसाठी हे अगदी योग्य प्रमाण आहे. तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. याचा रस्सा आत्ता जरी थोडासा पातळ दिसत असला तरी शिजून झाल्यानंतर बेसनमुळे याला चांगला दाटसरपणा येतो. उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 6 ते 7 मिनिट यावरती मी झाकण ठेवलेलं होतं. बघू शकता एकसारखा दाटसर असा हा रस्सा झालेला आहे. मटार शिजला की पाण्याच्या वरती असा तरंगायला लागतो. तरी सुद्धा एक चेक करून तुम्हाला दाखवते. हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे थोडंसं भाजतंय. बघू शकता हाताने दाबला तर हा मटार व्यवस्थित मॅश होतोय. अशा पद्धतीने मस्त झणझणीत असा ताज्या हिरव्यागार मटारचा आपण हिरव्या वाटण्यापासून रस्सा बनवला. चला आता ही हिरवीगार मिसळ आपण सर्व करूयात. सुरुवातीला फरसाण घातलेला आहे, त्यावरती बनवून घेतलेला झणझणीत असा वाटाण्याचा रस्सा घालायचा. सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता सोबतच खाण्यासाठी मी पाव घेतलेले आहेत. त्यानंतर लिंबाची फोड घेतलेली आहे. आहा, काय सुंदर ही ताज्या हिरव्यागार मटारची हिरव्या वाटणापासून बनवलेली झणझणीत अशी ही मिसळ दिसत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हे तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. मिसळ म्हणा किंवा उसळ म्हणा, चवीला अप्रतिमच लागते. त्यानंतर यावरती लिंबू पिळून घ्यायचं, कांदा आणि कोथिंबीर घालायचा
आणि मस्त पावाबरोबर एन्जॉय करायचं। आमच्या घरी सर्वांनाच ही मिसळ खूप आवडलेली होती। तुम्ही सुद्धा मटारचा सीझन आहे तोपर्यंत नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कशी झाली आहे ही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।